आणि कसं काय मुंबईकर. तर आज सकाळचे वाजले आहेत 9:48 आणि आम्ही निघालो आहोत वसईमधल्या एका देवीच्या मंदिराला भेट द्यायला, शिवचंद्राला. तर तिकडे जाऊन बाकीची तुम्हाला माहिती पुरवतो आणि शेवटपर्यंत. तर मित्रांनो, व्लॉगमध्ये सांगितल्या प्रकारे आपण जाणार आहोत आज पालघर जिल्ह्यातील नायगाव आणि वसईजवळ असलेल्या एका प्राचीन डोंगरावरील देवस्थानाजवळ, ज्याचं नाव आहे शिवचंद्र किंवा चंडिका देवीचं मंदिर आहे. तर हे 400 फूट उंच असलेल्या टेकडीवर वसलेलं आहे. या मंदिरात चंडिका, कालिका आणि महिषासुरमर्दिनी या देवींच्या मूर्ती आहेत आणि हे एक गर्भगृह असलेले म्हणजेच गुहेतील एक मंदिर आहे आणि इथे पोचण्यासाठी सुमारे 200 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि या मंदिराचा संबंध पांडव कालाशी असून तो अर्जुनाने या देवीची प्रार्थना केल्याचा आहे. आणि तर या चौकीपासून तुम्हाला हायवे सोडून आतमध्ये यायचे आहेत आणि थेट तुम्ही मंदिराजवळ पोहोचाल. आणि हा आहे मंदिराचा सुंदर गेट आणि आजूबाजूला तुम्हाला निसर्गरम्य असलेलं हे मंदिराचा आवार दिसेल आणि खूप शांतता आहे इथे. तुमचं मनही रमेल. स्ट्रेस असाल तर ते स्ट्रेस निघून जाईल. आणि नवरात्रीच्या वेळेस या मंदिरात खूप गजबजलेली गर्दी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि या मंदिरातील देवीची मूर्ती सुद्धा खूप सुरेख आणि देखणी आहे. आणि या मंदिराचा आवार जवळजवळ 2 माळे उंच असल्यामुळे तुम्हाला निसर्गाचा सुद्धा आस्वाद घेता येईल. एकदम निसर्गरम्य वातावरण असल्याकारणाने मन शांत आणि प्रफुल्लित होऊन जातं. जर तुम्हाला इथे मनाची एकाग्रता करायची असेल किंवा मेडिटेशन करायचं असेल तर हेही तुम्ही करू शकता. तर अशी होती ही मंदिराची माहिती. तर पुढे तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि मित्रांनो, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. जे नवीन असेल त्यांनी या ब्लॉगला लाईक केल्याशिवाय किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून तुमच्या भावाची एक अपग्रेडेशन होईल आणि तुमचा भाऊ नवीन काहीतरी तुमच्यासाठी कायम घेऊन येईल. तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये राहा. तर भेटूया मित्रांनो पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.